महासागर न्यूज. नमस्कार. महासागर न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. महाराष्ट्रच नव्हे तर देश ढवळून काढणाऱ्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खळबळजनक बातमीसह आपण सुरुवात करतो. विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवरती अत्यंत आक्रमक शब्दात हल्लाबोल केला आहे. सरकार मानसिक रुग्णासारखं वागतंय का असा थेट आणि रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती पोलिसांनी केलेल्या बेफाम लाठीमारात अनेक तरुण तरुणी जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या राज ठाकरेंनी राज्य आणि केंद्र सरकारवरती दोन्हीवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले की जर विद्यार्थ्यांना न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागत असेल आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे लाठ्या चालवल्या जात असतील तर या सरकारला नक्कीच मानसिक रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. यावेळी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, आज देशातील तरुण जेव्हा भवितव्यासाठी रस्त्यावरती उतरतोय तेव्हा पंतप्रधान परीक्षा पे चर्चा करण्यात व्यस्त आहेत, पण परीक्षापेक्षा विद्यार्थ्यांच्या समस्यावरती चर्चा करण्याची खरी गरज असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. मोदींच्या राजवटीत विद्यार्थ्यांच्या या आंदोलनांना ज्या प्रकारे चिरडलं जात आहे हा इतिहास कधी विसरणार नाही आणि येणारी पिढी याची नोंद ठेवेल असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला आहे. याच मालिकेत राज ठाकरेंनी प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ सोनम वांगचुक यांच्या मुद्द्यावर देखील सरकारला धारेवरती धरला आहे. सोनम वांगचुक यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना काळजीपोटी रुग्णालयात नेण्यात आलं असा दावा सरकार करते. मात्र त्यांना ज्या पद्धतीने जमिनीवरून फरफडत नेण्यात आलंय त्यावरून सरकारला त्यांच्या प्रकृतीची नाडी नाही तर आंदोलनाची भीती वाटत असल्याचं राज ठाकरे यांनी बोलून दाखवलं आहे. थोडक्यात सांगायचं की परीक्षा असोत का विद्यार्थ्यांचे प्रश्न असो अथवा सोनम वांगचुक यांचं उपोषण असो, सरकारची दडपशाही आता टोकाला पोहोचली आहे. काल विद्यार्थ्यांवरती झालेला लाठीमार आणि सरकारची ही दडपशाही पाहता सरकार खरोखरच मानसिक रुग्णासारखं वागतंय का हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावरती सरकारकडून काय प्रतिक्रिया येते आणि राजकीय वर्तुळात याचं काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा महासागर न्यूज. महासागर न्यूज.